आज काय तर म्हणे बाईचा पाटा. अजून छोटू बेबीचं नाव नाही ठेवलं म्हणून ती बायच. आणि पाटा म्हणजे काय प्रश्न पडला ना तुम्हाला? मला पण पडला. मग काय मम्मीला घेतलं जवळ आणि एकामागे एक प्रश्न विचारायला केली सुरुवात झाली सटी या शब्दापासून. सटी काय तर म्हणे देवीचं एक रूपच, सटी देवी किंवा सटी माऊली असं मानलं जातं. पुढे सांगते पण त्याआधी थापट्या करूया. घरी पोहोचली तर जेवण बनवायची तयारी सुरू होती. मी पण लागली मग कामाला. तांदळाच्या पिठाच्या ह्या थापट्या, पीठ उकडवलं आणि आता काकूने घेतलंय मळायला. जितकं मळाल तितक्या भारी थापट्या. पाटा आहे मग गोळे तर असणारच. चणे ठेवल्या चुलीवर उकडायला. पाटाला जे चणे उकडवले जातात त्याला घुगऱ्या म्हणतात, निदान आमच्याकडे. सोबत 5 दिवे आणि 5 मुटकुल्या बनवल्यात. पाच बाहुल्या काढून सोबत निलगुडीचा पाला, दिवे आणि मुटकुल्या ठेवून ह्या पाट्याची पूजा केली जाते.
कशी गसून आदवा पुतांची वालन तू तांदळावर हे करतील ना पसरवते आई डोक्याला लागेल असा धर असा हाताला धर हाताला पाणी आला पाय हाताला धर ती रडायला काय रडेल तिला आहे ती झोप आहे तिला एवढी झोपले रडते तावली पटलं ना काय पाट्याचे पाय पडवा आबाला गेला आपले दंतरे गेला सगळ्याकडचे आबाला गेला आपले पाया पड सट्टे मावले बरुंब्या आणि अशा प्रकारे आमच्या छोटू बेबीचा पहिला सोहळा पार पडला. पाट्यावर वाटून खा